बुडबुड घागरी. एकदा उंदीर एका जंगलात गेला. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघे मित्रांनी खीर बनविण्याचे ठरविले. माकड म्हणाले, मी साखर आणतो. मांजर म्हणाले, मी दूध आणतो. तर उंदीर म्हणाला, मी शेवया आणतो. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊया आणि मगच खीर खाऊया. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले. मांजर म्हणाली, तुम्ही जा, मी खीर शिजवते. आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे. आणि ते दोघेही आंघोळ करण्यासाठी जातात. मांजरीच्या तोंडाला पाणी सुटते. ती थोडी खीर खाते. तेवढी खीर खाऊनही तिला आणखीन खीर खावी वाटली. पुन्हा थोडी घेतली. असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड व उंदीर आले. पाहता तो काय, खीरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची बारी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिला व म्हणाला, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. आणि काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. तात्पर्य, नेहमी खरे बोलावे.